नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये आज आपण बघणार आहोत एक पारंपरिक रेसिपी कोबीचं भानोळं। इथे मी कोबी धुवून चिरून घेतलाय छान। त्यात कांदा घालूया, कोथिंबीर घालायची आहे थोडी जास्त, कारण कोबी उग्र असतो म्हणून त्यामध्ये थोडी जास्त कोथिंबीर घालायची। आलं आणि मिरचीचा ठेचा केलाय तो घालायचा। 2 मिरच्या घेतल्यात मी, आपल्याला मसाला पण घालायचा आहे यामध्ये। आता आपण यामध्ये हिंग घालायचं आहे अर्धा चमचा। कोबीने गॅस होतो म्हणून हिंग महत्वाचं आहे। अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना जिरा पावडर आहे। मिरची घातली आहे त्यामुळे अर्धा चमचा तिखट घालायचं, पाव चमचा हळद। आता हे आधी सगळं मिक्स करून घेऊया। मीठ घालायचं राहिलंय, आता मीठ घालून घेऊया। हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे मग त्याला पाणी सुटतं आणि ते पाणी सुटलं की त्या पाण्यातच आपल्याला पीठ भिजवायचे। हे सगळ्या कोबीला व्यवस्थित तिखट मीठ लावून घ्यायचंय। थोडंसं चुरल्यासारखंच करायचंय, म्हणजे कांदा सुद्धा मऊ होतो चांगला आणि सगळे फ्लेवर्स व्यवस्थित एकमेकात मिसळतात। अगदी झटपट होणारा प्रकार आहे। या निमित्ताने मुलांच्या पोटातही वेगवेगळ्या भाज्या जातात। तुम्ही नक्की करून बघा। हा तुम्ही जेवणावर किंवा ब्रेकफास्टला, संध्याकाळच्या चहाला कधीही करून खाऊ शकता। हे बघा, हे सगळे व्यवस्थित मिक्स झालेले आहे। 2 मिनिट तसंच ठेवूया। 2 मिनिटं झालेली आहे। यात आपण आता 2 चमचे तेल घालायचे। यात तेल घातल्यामुळे हे जे भानोळं आहे ते अगदी खुसखुशीत होतं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा, आता ओलावा आलाय, कोबी मधलं जे मॉइश्चर आहे ते पूर्ण रिलीज झालेलं आहे। आता यामध्ये जेवढं बेसन बसेल तेवढंच आपल्याला आता घालायचं। पाणी घालायचंच नाहीये। अजून थोडंसं ओलसर आहे आणि थोडंसं बेसन घालूया। कोबीमध्ये पाण्याचा खूप अंश असतो त्यामुळे वेगळं पाणी घालायची गरज नाहीये। फक्त मीठ चेक करायचंय, असा गोळा तयार झाला पाहिजे। जास्त पीठ घालायचं नाही, कारण आपल्याला यामध्ये कोबीची चव लागली पाहिजे। पीठ जास्त असता कामा नये। हे बघा, हे असं आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता हे बघा, आपण एक नॉनस्टिक पॅन घ्यायचंय, याला तेल लावून घ्यायचं। यामध्ये मी 2 चमचे तेल घातलंय। हे व्यवस्थित सगळीकडून पसरून घ्यायचं। यामध्ये आपल्याला हे पीठ घालायचे आणि हे व्यवस्थित पसरून घ्यायचे सगळीकडे समान। आणि अगदी पातळ नाही करायचं, ह्याच्या वड्या पाडायच्यात आपल्याला, त्यामुळे थोडंसं जाडच ठेवायचे। व्यवस्थित सगळीकडून अगदी त्याला छान शेप द्यायचे। हे असं व्यवस्थित थापून घ्यायचंय। आता आपण हे मंद गॅसवर 10 मिनिटं छान शिजवायला ठेवायचे। हे बघा, आता हे आपण अगदी गॅस मंद ठेवायचा आहे आणि 10 मिनिटं छान खरपूस भाजून घ्यायचे। याच्यावर झाकण ठेवूया। 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण बघूया। हे बघा, आपल्याला जो बाजूनी जो रंग दिसतोय ना छान गोल्डन झालेला, आता एका बाजूनी चांगलं झालेलं आहे। गॅस बंद करायचा आहे। आता ही बाजू पण आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। त्यासाठी आता झाकण काढलंय आणि आपल्याला हे पालथं करून घ्यायचंय। पूर्वीच्या काळात वरून झाकणावर पण कोळसे ठेवत असत, म्हणजे वरूनही छान खरपूस भाजलं जायचं। पण आता आपल्याकडे कोळसे घरात नसतात म्हणून आपण हे असं करणार आहोत। आता गॅस बंद केलेला आहे। आता हे सावकाश काढून घेऊया। याच्यावर झाकण ठेवायचंय। एक कापड घ्यायचं, कारण हे खूप गरम आहे आणि हे आपल्याला
असं पालथं करून घ्यायचं. हे बघा अतिशय सुंदर रंग आलेला आहे. आता आपल्याला या दुसऱ्या बाजूने करून घ्यायचंय. ते आता हे असं घालायचं. आता परत तेल घालायची गरज नाहीये. गॅस पुन्हा चालू करायचा आणि मंदच ठेवायचा आहे गॅस. अगदी लो फ्लेम ठेवायची आहे. आणि आता झाकण ठेवायचं नाहीये. आता हे असंच होऊ द्यायचंय. हे अजून एक 5 ते 7 मिनिटं ह्याला आता लागणार आहे. आता हे 5 मिनिटं झालेली आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा छान झालेलं आहे. हा परफेक्ट कलर आहे. गॅस बंद करूया आणि थोडं थंड करायचंय, मगच त्याच्या वड्या पाडायच्यात. गरम गरम जर वड्या पाडायला गेला तर ते कुस्करणार. हे बघा आता थंड झालेलं आहे भानोळं. याला तुम्ही कोबीचं भानोळं किंवा कोबीचा पॅनकेक सुद्धा म्हणू शकता. हे आता आपण पीस करूया. तुम्हाला जसे हवे, चौकोनी हवे असतील तर चौकोनी किंवा त्रिकोणी पिझ्झा जसा कट करतो तसंही केले तरी चालतील. हे असेच तुम्ही चहा बरोबर किंवा जेवणाबरोबर कधीही खाऊ शकता. अतिशय सुंदर लागतात आणि यामधून भाज्या सुद्धा मुलांच्या पोटात जातात. करून बघा नक्की. आणि माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. हे बघा मस्त अतिशय छान होतो चवीला. तुम्ही नक्कीच करून बघा आणि कशी झाली आहे हे मला सांगा.